आणखी माझ्याकडे एक केस आली. तुम्ही गंमत बघा, या परळीमध्ये चाललंय का एक सांगतो तुम्हाला. गंमत नाही, अतिशय भयानक गोष्ट आहे. गंमत शब्द आला मला. महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023 ला. दिनांक 22 ऑक्टोबर. तुम्ही जात पात हे ते काढताना हे काढा ना. 22 ऑक्टोबर 2023 ला ह्याचा खून झालाय. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते. त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले. परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 आरोपी आहेत अद्यापपर्यंत. आणि हे 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे. ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत? सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे. सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता, तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला 22 ऑक्टोबर 2023 ला. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही.